स्थान दर्शन या सदरामध्ये आज आपण श्री क्षेत्र भंडारा स्थान पोथी क्रमांक 233 येथील स्थान वंदन करत आहोत. भंडारा या शहराला जाण्याचा मार्ग. भंडारा हे शहर मुंबई कलकत्ता राष्ट्रीय महामार्गावर नागपूरहून 62 किलोमीटर अंतरावर आहे. सुकळी ते भंडारा तुमसर मार्गे 60 किलोमीटर अंतरावर आहे. रामटेक ते भंडारा 36 किलोमीटर अंतरावर आहे. नागपूर गोंदिया लोह मार्गावरील भंडारा रोड रेल्वे स्थानकावर उतरून भंडाऱ्याला जाता येते. भंडारा येथे तीर्थयात्रेकरूंची निवासाची सोय आहे. भंडारा जिल्ह्यातील जे स्थान आहेत ते वंदन करण्यासाठी आपण आलेलो आहोत. आणि जे खांब तलाव म्हटलं जातं ते खांब तलाव सध्या आपण पाहत आहोत. आणि या साईडला हे वस्ती स्थान आहे. आपण आता भंडारा जिल्ह्यातील जे वस्ती स्थान आहे सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंचं, जे इथं खांब तलाव आहे आणि त्याच्या काठावर जे आपलं दिलेलं आहे स्थान, आपण तिकडे सध्या चाललेलो आहोत. श्री क्षेत्र भंडारा येथील स्थानवंदनासाठी आपण आलेलो आहोत. स्थानांची माहिती. 1. वस्ती स्थान. हे स्थान खांब तलावाच्या पश्चिम काठावर उत्तराभिमुख देवळात आहे. सर्वज्ञांच्या वेळी येथे नरसिंहाचे देऊळ होते, त्या देवळाच्या चौकातील हे स्थान होय. या स्थानाची लीळा. सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंचे एकांकात येथे एक रात्र वास्तव्य होते. पूर्वार्ध लीळा 46 स्थानपोथी. श्री क्षेत्र भंडारा येथील स्थानावर आपण आलेलो आहोत. अनेक सद्भक्त सध्या या स्थानावरती आलेले आहेत. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. दंडवत दंडवत दंडवत. वस्तीस्थान देवळाच्या आग्नेयेचे उत्तराभिमुख देवळातील स्थान. वैशाली नगर मधील वनदेव नावाचे स्थान. भंडारा शहरातील जेल मधील स्थान. अशी एकूण 3 स्थाने निर्देश रहित आहेत.
हे तळ कोणतं आहे? हे देवकी तलाव आहे. त्यावेळेचा देवकी तलाव नाव होता. देवकी तलाव. आता काय नाव आहे? आता खाम तलाव म्हणून खाम तलाव म्हणून सगळ्यांनी ते प्रख्यात आहे सध्याच्या खाम परिस्थितीत. तलाव म्हणून प्रख्यात आहे. ओके. स्वामी तिथं भोजन केल्यानंतर मग इथं एक वडाचा झाड होता. तिथं ते स्वामी बसणार तेवढ्यात भांडारेकरांनी ते जो धोतर उत्तरा संगे नेसलेला होता तो अर्धा फाडून इथं आसन तयार केला आणि मानगुट्टी घालून भांडारेकर स्वामी समोर बसले असताना खूप दुःख करू लागले. एवढा दुःख करू लागले की माझ्याजवळ अतोनात संपत्ती असून मी सर्व गोष्टीचा त्याग केला आणि आता यांची सेवा कशी का करणार मी. त्यावेळेस भांडारेकराचे ते दुःख आणि त्यांचे ते मनोगत पाहून स्वामी म्हणाले, बट्टो मनोगत करीत असा तुमचे मनोगत ते तुम्ही चरित असणार. हा स्वामीच्या त्या पूर्वार्धामध्ये आणि उत्तरार्धामध्ये असा एकमेव स्थान आहे की पहिल्यांदा स्वामींनी निळमट्ट भांडारेकराच्या निमित्ताने आपणा सर्वांना आपण ज्या ज्या भावनेने त्या परमेश्वराला अर्जू त्या त्या इच्छा पूर्ण करण्याचा मनोरथ इथं स्वामींनी एक प्रकारे त्यांना एक आश्वासन दिलेलं आहे. या पद्धतीचा हा स्थान इतर भक्तांचे मनोगत इथं बऱ्याच लोकांचे कमी होत असतात आणि भांडारेकर एकमेव असे भक्त होऊन गेले की स्वामी 16 वर्षाचा सन्निधान राहूनही स्वामींना त्यांनी पाठ दाखवली नाही. म्हणजे म्हणण्याचा अर्थ स्वामीच्या इच्छेच्या विरोधात ते कधी गेले नाही आणि इथं जो मनोरथ त्यांनी केलेला होता तो मनोरथ इलजपूरला स्वामींनी पूर्ण केलेला आहे. धानासाच्या वाड्यामध्ये रत्नपूजाच्या लक्षराज कवीश्वर लक्षराज कवीश्वर या ठिकाणी आहे. इथली ते सेवा करतात, ज्ञानदानाचं कार्य करतात. पण ज्या वेळेस या स्थानाची ते लीळा सांगत होते त्यांचं भाव जो आहे ते प्रगट झाला. त्यांना रडू येत होतं आणि मी देखील भावनावश झालो आणि खूप 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 एक भावपूर्ण लीळा आपण या ठिकाणी श्रवण केलेली आहे. मित्रांनो, असं क्वचितच घडतं ईश्वराबरोबर जोडलेले असे कवीश्वर बाबा आहे. मी या स्थानाला वंदन करतो. दंडवत प्रणाम, दंडवत प्रणाम. स्थान क्रमांक 2 आसनस्थान. हे स्थान वस्ती स्थान देवळाच्या वायव्येस पूर्वाभिमुख देवळात आहे. एकांकातील लीळा 40 खप्रत. ही माहिती इथे मला फारशी मिळाली नाही, पण स्थान पोथीच्या आधारे ही माहिती आपल्याला मी देत आहे. हे जे आलेले आहेत पदयात्रेला त्यांचे सर्वांचे हे कोणतं भोजनचं स्थान आहे ना. आता आता चला थोडस
स्थान क्रमांक 3 आरोगणा स्थान. हे स्थान तळ्यात दक्षिण काठाला आहे. याला पंचदेवळी असे म्हणतात. या स्थानाची लीळा, सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू गावातून भिक्षा करून येथे आले. श्री चरणाने शिळेवर पाणी टाकून शिळा स्वच्छ केली. त्यावर श्रीकरीचे भिक्षान्न ठेवले. भांडारेकाराने अर्धे धोतर फाडून आसन रचले. सर्वज्ञ आसनावर बसले. मग आरोगणा केली. नंतर भांडारेकरांनी प्रसाद घेतला. पूर्वार्ध लीळा 46 स्थानपोथी. स्थान क्रमांक 4 पाणीपात्र स्थान. हे स्थान भंडारा शहरातील टिळक वार्ड मध्ये खुराना यांच्या वाड्यात आहे. या स्थानाच्या जागेवर लहानसे देऊळ आहे. या स्थानाची लीळा, पूर्वी येथे निळभट्ट भांडारेकरांचा वाडा होता. सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू येथे भिक्षेला आले होते. त्यावेळी निळभट्ट ओसरीवर बसून पोथी वाचत होते, परंतु त्यांना अर्थ उमटत नव्हता. तेव्हा सर्वज्ञ म्हणाले, भटो, मागील फांकी पहा. तसेच त्याने सर्वज्ञाकडे पाहिले व ओळखले. माझे हेच हिताक्ष आहेत. आणि त्याच वेळेस निळभट्ट सर्वज्ञांच्या सोबत निघाले. पूर्वार्ध लीळा 46 स्थानपोथी. अनुपलब्ध स्थाने. लिंगाच्या देवळातील वस्तीस्थान. भंडाऱ्याची एकूण स्थाने 5, निर्देश रहित स्थाने 3. रेखाताई खुराना आणि भरत दादा रोकडे या ठिकाणी पुजारी आहे. तिथली ते सेवा करत असतात. नुसतं पवार गुरुजींचं नाव ऐकल्याबरोबर ते मला गाडी घेऊन पार बरंच लांबपर्यंत आले. मला इथं स्थान वंदन घडवलं. आणि श्री क्षेत्र भंडारा येथील या स्थानाची लीळा आपण आदरणीय प्राध्यापक श्री अंजनगावकर सर यांच्याकडून श्रवण करणार आहोत. अतिशय सुंदर शब्दात सरांनी या ठिकाणी लीळा निरूपण केलेली आहे. ज्या पवार गुरुजींना आपण युट्यूबवर पाहतो, संपूर्ण महाराष्ट्रातली स्थानं ज्यांनी आपल्याला प्रत्यक्ष त्यांच्या चित्रणातून, शूटिंगमधून, त्यांच्या निवेदनातून करवलेली आहेत. खऱ्या अर्थाने आज हा महानुभावांचा चालता बोलता चित्रपट आहे. सगळी स्थानं, नुसती स्थानं नाही दाखवली, स्थानांच्या लीलांच्या सह थेट अगदी बद्रिकाश्रमाला सुद्धा आमचे पवार दादा जाऊन आलेले आहेत. सगळे त्यांना पवार गुरुजी म्हणतात. परमपूज्य करमाडच्या बाबांच्या वर होते ना आपण, आवेराज बाबा कोठी, त्यांच्यावर थेट बद्रिकाश्रम पर्यंत त्यांनी तिथल्या स्थानांचा सगळं प्रकारचा शोध घेतला. बघा योग कसा आहे की नेमके आपण भंडारा या शब्दात आलो. शहर घेऊन येतात. ज्या वाड्यामध्ये तुम्ही गेलेत बंधू आणि भगिनींनो, तो वाडा कुणाचा होता? पंडित भांडारेकरांचा. खरं त्यांचं नाव होतं दामोदर भट्ट. आणि सकाळच्या वेळेला स्वामी असेच तुम्हाला वर्णन केले त्याप्रमाणे, पायात काही नाही, फक्त कमरेला एक साधं वस्त्र आणि वय किती, अवघं 24-25 वर्ष वयाचं. डोक्यावरचे केस वाढलेले, तेजस्वी कांती, डोळे अगदी हरणासारखे, नाक चाफेकळीसारखं, सुवर्ण कांती, आणि असा तेजस्वी पुरुष तिथे प्रवेश केला वाड्यामध्ये. मराठवाड्यात वेगळी रचना असते, आपल्याकडे घरांची रचना वेगळी असते,
परंतु विदर्भातली रचना मात्र घरांची अशी असते की घर शेवटाला असतं, घराच्या चारही बाजूंनी परकोट असतो आणि प्रवेशद्वार असतं, आतमध्ये लहानसे आड असतो, आतमध्ये स्वयंपाकघर असतं. इतकंच नाही, आतमध्ये घोड्यांची बांधण्याची जागा असते, बैलांची जागा असते. अशा प्रकारचं तो वाडा. श्रीमंत व्यापारी, ब्राह्मण, विद्वान सकाळच्या वेळेला आपल्या ओसरीवर बसला होता आणि स्नानाची तयारी चाललेली होती. आणि स्नानाची तयारी पत्नीने करण्याला आतासारखे गिझर नव्हते, आतासारखे काही हिटर नव्हते. तेव्हा होती साधी चूल. चुलीवरती पाणी तापत होतं. पत्नी वाट बघत होती हे कधी उठतात. हे मात्र दंग होते. विचार होता, जीवनमुक्तीचा मार्ग कशात सापडेल. पान ग्रंथाचं भांडारेकर काढत होते. स्वामी बाहेर उभे होते. बघा, त्यांचं काय चाललं हे स्वामींना लांबून दिसण्याची शक्यता मुळीच नव्हती. परंतु स्वामींच्यासाठी आपण एक विशेषण वापरतो, सर्वज्ञ, सर्व काही जाणणारे, भूत भविष्य वर्तमान या तिन्हीवर ज्यांचा अधिकार आहे आणि तिने ज्यांना समजतात त्यांना सर्वज्ञ म्हणतात. स्वामी सर्वज्ञ होते. या संपूर्ण विश्वावर त्यांचा अधिकार होता. त्यामुळे भांडारेकरांच्या मनामध्ये काय हालचाल चाललेली आहे, कोणते प्रश्न आलेत, काय करतायत हे वेगळं सांगण्याची गरज नव्हती. स्वामी तिथूनच म्हणतात, दरवाजातून प्रथम आवाज दिला, भिक्षान दे. भिक्षा. माऊली आली, स्वामींच्या हातावरती भिक्षा ठेवणार ती. तेवढा स्वामी म्हणतात, भटो मागील फांकी पहा. एकच वाक्य, परंतु एक वाक्य अशा प्रकारचं होतं बंधूंनो वगैरेंनो, की पूर्णपणे त्या भांडारेकरांच्या जीवनामध्ये परिवर्तन करणारं वाक्य. पूर्णपणे परिवर्तन. परिवर्तन म्हणजे बदल. काय बदल केला? स्वामींचा एकच शब्द कानावरती पडला, भटो मागील फांकी पहा. याचा अर्थ असा आहे, हे विद्वान ब्राह्मणा, पंडित, तुम्ही ग्रंथ पाहतात, तुम्हाला ज्या प्रश्नाचं उत्तर हवं आहे ना, ते उत्तर तुम्ही जे पान पाहता त्या पानावर नाही आहे, मागच्या बाजूला आहे. मागचं पान उलटवा. आणि मागचं पान उलटवल्यानंतर त्यांना जो प्रश्न होता त्या प्रश्नाचं उत्तर मात्र निश्चित मिळालं. त्यात गीतेतलं एक वाक्य होतं, सर्व धर्मान् परित्यज्य मामेकम शरणम व्रज अहम त्वा सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुच. सर्व प्रकारचे धर्म सोडून तू फक्त मला एकट्याला शरण ये, आणि मला एकट्याला शरण आल्यानंतर तू कुठल्याही प्रकारचा मनामध्ये विचारही करू नका. तुझा निश्चितपणे मी उद्धार करणार, जीवनमुक्तीचा मार्ग दाखवून तुला मी पूर्णपणे माझ्या कैवल्य पदावर नेणार. अशा प्रकारचा भगवान श्रीकृष्णाने गीतेत अर्जुनाला निमित्त करून जे आदेश दिलेला आहे, जो श्लोक उच्चारला, तो श्लोक मागच्या पानावरती होता. भांडारेकर विद्वान होते, पंडित होते, आणि भांडारेकरांनी तात्काळ त्या श्लोकाचा अर्थ समजला, सर्व धर्मान् परित्यज्य. अरे आतापर्यंत मी अनेक प्रकारचे धर्म, अनेक प्रकारची व्रत, अनेक प्रकारचे कर्मकांड, यज्ञ विधी केले, व्यर्थ गेले. मला समाधान मिळालं नाही, कशातून जीवनमुक्ती मिळेल हे समजलं नाही. या श्लोकाला मात्र आज फार वेगळा अर्थ आहे. समोर जो तरुण उभा आहे ना, त्या तरुणाने मला मार्ग दाखवला, सर्व धर्मान् परित्यज्य माम एकम शरणम व्रज. मला फक्त एकट्याला शरण आहे. आपल्या माहुणा पंथाचं सगळ्यात महत्वाचं तत्वज्ञान कोणतं असेल, शास्त्र काय असेल, तर ते या एका श्लोकात सामावलेलं आहे. सर्व धर्मान् परित्यज्य माम एकम शरणम व्रज. फक्त मला एकट्याला शरण आहे, पण कसं? सकळ पूर्णपणे, सर्वस्व मनाने, पूर्णपणे मनोभावाने. ज्याप्रमाणे पाण्यात बुडत असताना मनुष्य आपले हात वर करतो, सगळं गेलेलं असतं, आणि देवाला हात जोडतो की देवा या पाण्यातून मला तू वाचव. तो कशाचा विचार करत नाही. तसं आपण या भवसागरामध्ये बुडतो आहोत. या भवसागरातून वाचविण्यासाठी देवा तूच एकमेव आहे, प्रभू श्री एकधारा, माझं रक्षण कर आणि मला पलीकडे ने. अशा प्रकारचा संदेश त्यात होता. आणि मग त्यांनी ओळखलं, बस आतापर्यंत आपलं जीवन वेगळं, आता मात्र ठरलं आपला हित करता, आपला उद्धार करता आणि खऱ्या अर्थाने जीवनाचा मार्ग दाखवणारा मार्गदर्शक आपल्या समोर या दरवाजामध्ये उभा आहे. आपल्या भांडारेकरांनी काय करावं? तात्काळ त्यांना मनामध्ये बोध झाला. आपल्या पंथात शब्द आहे वेद आणि बोध. इथे वेदही लागला, बोधही झाला, आणि स्वामी निघाले. आणि भांडारेकरांनी हातातला ग्रंथ बाजूला टाकला. स्नानही झालेलं नव्हतं, काही नव्हतं. सकाळचा नाश्ता नव्हता, आजच्या भाषेमध्ये चहाही झालेला नव्हता. बसलेले होते. माझा नाश्ता कसा, माझा चहा कसा, विचार नाही. उद्याचं काय, विचार नाही. तात्काळ त्याच क्षणाला घराचा त्याग केला आणि स्वामी ज्या दिशेने चालू लागले तिथून ते निघाले.
आणि नेमके स्वामींना त्या माऊलीने त्यांच्या पत्नीने हातावरती जी भिक्षा दिलेली होती ती भिक्षा घेऊन स्वामी निघाले. आता भोजन करायचं होतं. स्वामी भोजन कुणाचं करत असत? ज्या जीवाचं सद्भाग्य चालून आलेलं असेल, ज्याला अन्नदानाचं पुण्य लाभणार असेल, अन्नदानाचा योग असेल आणि परमेश्वराच्या ठिकाणी एक अन्नाचं शीत जरी घातलं तर ते उद्धाराला कारणीभूत होतं. अन्नदान ते सर्वश्रेष्ठ दान, उत्तम दान. तसं आज अन्नदान होणार होतं. कुणाचं होणार होतं? प्रत्यक्ष भांडारेकरांचं. आणि मग स्वामी या ठिकाणी जिथे आपण आता स्थान वंदन केलं आणि बंधवून बघितलं त्या ठिकाणी खडक होता. त्या खडकावरती जवळ आले आणि खडकावरती आल्यानंतर पाण्यामध्ये उभे राहिले. भांडारेकर सगळं पाहत होते. अंगावरती कमरेला एक वस्त्र होतं, भरजरी शेला असा. स्वामींनी पाणी पायाने टाकलं, खडक स्वच्छ केला, हातातलं अन्न तिथे टाकलं, ठेवलं त्या खडकावरती आणि स्वामी आता खाली बसणार. भांडारेकरांनी स्वामींनी विनंती केली, थांबा प्रभू. स्वामी थांबले. भांडारेकरांनी काय करावं? आपल्या अंगावरचा जो भरजरी पितांबर होता तो पितांबर फाडला, त्याचे 2 भाग केले, कमरे लावला आणि त्या अर्ध्या कपड्याचा त्यांनी वस्त्र तयार केलं, आसन तयार केलं आणि स्वामींना आसनावर बसवलं. कारण आपल्याकडे पद्धती आहे, आपल्याकडे कुणी संत महात्म्याने साधा पाहुणा जरी आला आपण त्याला मातीवर बसवत नाही, आपण त्याला भोजन देण्याच्या आधी बसण्याला देतो. इथे स्वामी आपलं अन्न घेत आहेत, तो जाणकार होता आणि मग अन्न घेत असताना त्यांना खडकावर कसं बसू द्यायचं? आता माझा उद्धार करता, माझा देव, माझा परमेश्वर माझ्या समोर आहे, त्याला मी मातीवर कसं बसू देईल? आणि आपलं भरजरी पितांबर फाडला, अर्ध्याचं वस्त्र तयार, त्या वस्त्राचा अर्धा भाग तयार केला, आसन केलं आणि त्या आसनावरती स्वामींना बसविलं आणि समोर हात जोडून बसले. आता हात जोडून का बसले? अर्थ समजला असेल. परमेश्वर अवतार आहे. आपण सुद्धा संत म्हणताना संकल्प सोडतो, हात जोडतो, बाबा माझ्या गरिबाचं दिनाचं जे काही असेल, कसं आहे काय आहे मला माहित नाही, खारट असेल, आंबट असेल, शिळा असेल, कसं कडक असेल, आपण त्याचा स्वीकार करा. इथे आज याच जागेवरती पहिला उपहार दाखवला स्वामींना. लक्षात घ्या, हा खऱ्या अर्थाने स्वामींना पहिला दाखविलेला उपहार जर कुठला असेल ना तर तो पहिला उपहार या भंडाऱ्याचा आहे. आपल्याला लिहिण्याचे फार वेगळे अर्थ आहेत. 75 उपहार होतात, परंतु होणाऱ्या 75 उपहारापेक्षाही आजचा उपहार मात्र फार मुलाचा होता. अन्न भांडारेकरांचं होतं आणि स्वामींना आसन टाकलेलं होतं आणि भांडारेकर विनंती करतो की प्रभो, माझं जे अन्न आहे ना या अन्नाचा आपण स्वीकार करा आणि मला जीवनाची वाट दाखवा. स्वामी उठले, अन्न ग्रहण केलं. त्यानंतर भांडारेकर उठले आणि स्वामींनी ज्या खडकावरती भोजन केलं होतं त्याच्यावरती राहिलेले 2 अन्नाचे कण आपल्या तोंडात टाकले, तुटलीचा ढेकर दिला आणि त्यावेळेपासून स्वामींच्या समवेत भांडारेकर 1 वर्ष नाही, 2 वर्ष नाही, किती वर्ष राहिले माहित आहे? 16 वर्ष. आणि 16व्या वर्षाला भांडारेकरांचं नांदेडला निधन झालेलं आहे. परंतु 16 वर्ष स्वामींच्या समवेत राहत असताना सुद्धा भांडारेकरांनी कधी स्वामींना पाठ दाखविलेली नाही. ये पूरा वाड़ा है ना ये ऐसा. क्या ऐसा 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 ऊपर ये श्री चक्रधर निवास लिखा है. ये पूरा वाड़ा था वैसा ना उनका. हाँ खोला तो भी चलेगा. म्हणजे हा सगळा नाही ताई, हा सगळा वाडाच होता त्यावेळेचा. ऐसा पूरा वाड़ा था ऐसा ऐसा 98 में. बाप रे बाप रे, ये भी बहुत बढ़िया किया है. बड़ा है बहुत. अंदर 4 बेडरूम है, रसोई, माझा देवघर है. इथे पहिलं भांडारेकरांचा वाडा होता. या ठिकाणी नवीन वास्तूचं बांधकाम अतिशय सुंदर आणि चांगल्या पद्धतीने सध्या बांधलेलं आहे. मैं आपके लिए चाय रख दूं? नहीं नहीं, अभी अभी क्या, मैं आपका हूँ करके मुझे कुछ नहीं चाहिए. हाँ, इधर देवघर है. आप पंजाब के हो गए? हाँ.
भंडारेकर स्थान या ठिकाणी मी आलेलो आहे. येथील पुजारी दादा, आपलं नाव भारत दादा रोकडे, त्यांना कळाल्याबरोबर स्वतः ती स्कूटी घेऊन मला या स्थानापर्यंत आणलेले आहे. इथले अनेक सद्भक्त सध्या मला भेटलेले आहे, अतिशय प्रेमाचे, आणि बऱ्याच वेळी इथं थांबलेले आहेत. खूप आनंद झालाय. पहा, दंडवत प्रणाम बाबा, दंडवत प्रणाम. तुम्हाला कसं वाटलं आज? मी आल्यात आम्ही यूट्यूबवर फक्त पाहत होतो, आज प्रत्यक्ष पाण्यात आलेला आहे. आजपर्यंत यूट्यूबवर हे केवळ परमेश्वराची कृपा आहे, ही तळमळ आहे. आणि नेमका पदयात्रेच्या दिवशी आले तिथे. पदयात्रेच्या दिवशी आल्यामुळे आणखी आनंद झाला बाबांना. सर्व सद्भक्तांनो, भंडारा येथील सर्व स्थान जास्तीत जास्त दाखवण्याचा मी प्रयत्न केला. एक स्थान जेलमधील जे होते तिथेही मी गेलो होतो, अधिकाऱ्याशी भेटीही घेतली, पण आतमध्ये जाण्यासाठी प्रवेश बंदी आहे, शासनाचे नियम आहे, अशा पद्धतीने सांगितल्यामुळे मी जेलमधील स्थान मात्र आपल्याला दाखवू शकलो नाही. हे स्थान दाखवता असताना काही जर चुकीचं घडलेलं असेल तर माफी मी आपणा सर्वांना मागत आहे. अधिक माहिती आपण संत महंताकडून करून घ्यावी, अशा पद्धतीने मी आपल्याला नम्र विनंती करत आहे. मी स्थान पोथीच्या आधारे हा सर्व भाग दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आजचा भाग आपल्याला आवडला असेल तर नक्की लाईक करा, कॉमेंट करा, आणि चॅनलला मात्र सबस्क्राईब जरूर करा. दंडवत प्रणाम.